फळांचा राजा आंबा, पण त्यातही हापूस म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतं. कोकणात उत्पादन होणाऱ्या हापूसला देशासह जगभरात मोठी मागणी असते. तेजस्वी पिवळा, मधुर गंध, गोड चव, रसरशीत मऊ गर अशा गुणांसाठी हा आंबा लोकप्रिय आहे. हापूस आंब्याला अल्फान्सो असंही म्हटलं जातं. पण आंब्याला हापूस किंवा अल्फान्सो असं नाव का पडलं ते या व्हिडिओतून जाणून घेऊया. आंब्याच्या नामकरणात भारतात आलेल्या पोर्तुगीजांचा मोठा वाटा आहे. पोर्तुगीज लष्करातील अधिकारी अल्फान्सो द अल्बुर्क यांच्यामुळे अल्फान्सो हे नाव पडले. त्यांनी गोव्यात फिरून आंब्याच्या विविध जातींवर प्रयोग करत आंब्याची नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला अल्फान्सो असं नाव मिळालं. पण नावाचा अपभ्रंश होऊन गोवा आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक या आंब्याला हापूस असं म्हणू लागले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी या आंब्याच्या जातीचा प्रसार होईपर्यंत त्याचा उच्चार हापूस असा झाला होता. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. आंब्याच्या महत्वाच्या जातींमध्ये हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केसर, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, हिमसागर यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा लोकशाही मराठी.